नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणिताच्या चिन्हांचे नियम शिकणार आहोत. मॅथ सिम्बॉल रूल्स. तर यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया, जेव्हा पहिली संख्या प्लस असते, पहिली संख्या दुसरी संख्या आणि इकडे ॲन्सर्स बघूत आपण. जेव्हा पहिली संख्या प्लस असते, दुसरी संख्या प्लस असते, दोन संख्येचा प्लस असेल तेव्हा ॲडिशन करतो आपण. ॲडिशन. त्यानंतर पहिली संख्या प्लस असेल, दुसरी संख्या मायनस असेल तर प्लस मायनस काय होते? मायनस होते, म्हणजे सबट्रॅक्शन. त्याचप्रमाणे पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस तरी पण सबट्रॅक्शन. दोन्ही संख्या मायनस मायनस जर असतील तर मायनस मायनस प्लस होते, म्हणजे ॲडिशन. आणि आता सर्वात महत्त्वाचं, यामध्ये जेव्हा आपण ॲडिशन सबट्रॅक्शन आणि नंतर परत सबट्रॅक्शन परत ॲडिशन असेल तेव्हा साईन मोठ्या संख्येचं देतो, म्हणजे चिन्ह मोठ्या संख्येचे देणे. नेहमी चिन्ह आपण मोठ्या संख्येचं देतो. यामध्ये आपण उदाहरण बघूया आता एक एक करून. आता चिन्हांच्या नियमांचे आपण उदाहरणं बघूया, एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल घेतलं 2 + 3, म्हणजे पहिली संख्या 2 आहे आणि दुसरी संख्या 3 आहे, म्हणजे पहिली प्लस आहे आणि दुसरी पण प्लस आहे. तर सिंपल प्लस प्लस काय होत असते? ॲडिशन होते, म्हणजे दोघांची ॲडिशन करायची, म्हणजे 5. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कुठली आहे? 3 आहे. 3चं चिन्ह जे प्लस आहे तर प्लस चिन्ह दिलं. आता बघा, पहिली संख्या -2 आहे प्लस -5 आहे. पहिली संख्या -2, दुसरी संख्या -5. तर मायनस मायनस काय होत असते? प्लस होते, म्हणजे 5 + 2 7. ॲडिशन करतो आपण. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 5 आहे, 5चं चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस दिलं आपण. त्यानंतर तिसरं उदाहरण बघा, पहिली संख्या प्लस आहे आणि दुसरी संख्या जी आहे ती मायनस आहे. या दोघांची काय करायची? आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर पहिली संख्या प्लस दुसरी संख्या मायनस जर असेल तर आपण काय करत असतो? सबट्रॅक्शन करतो, म्हणजे 5 - 2 काय होते? 3 होतात. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणती आहे? 5 आहे, म्हणजे इथं चिन्ह प्लस येईल. प्लस चिन्ह द्यायचं काही काम नाही, कारण की इथं ॲटोमॅटिकली प्लस चिन्ह ते समजण्यात येत असतं. त्यानंतर चौथं उदाहरण आहे -6, पहिली संख्या आणि दुसरी संख्या 4 आहे. एक संख्या मायनस दुसरी संख्या प्लस, तर काय करत असतो आपण? मायनस करतो. 4तून 6 गेले, राहिले 2. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 6 आहे, चिन्ह इथं मायनस आहे तर मायनस चिन्ह द्यायचं. ठीक आहे, असे 4 उदाहरणं बघितलेत आपण. आता 5वं उदाहरण एक वेगळ्या टाईपचं उदाहरण बघूया आपण. इथं 5 पहिली संख्या मायनस ब्रॅकेटमध्ये -3 असं लिहितो मी, इज इक्वल टू. बघा, इथं पहिली संख्या प्लस आहे आणि दुसरी संख्या मायनस आहे, परंतु याच्या बाहेर जे काय करायचे आहे आपल्याला? मायनस दिलेलं आहे, म्हणजे सबट्रॅक्शन करायची आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये या मायनस चिन्हानं आतमधल्या चिन्हाला मल्टिप्लाय करायचं असतो, कारण की इथं ब्रॅकेट यूज केलेलं आहे. ब्रॅकेटच्या बाहेर जर चिन्ह असेल तर त्यानं आपण आतमध्ये गुणाकार करतो, मल्टिप्लाय करतो. तर 5 मायनस मायनस प्लस होते इथं 3. 5 + 3 किती होतात? 8. अशा प्रकारे आपण उदाहरणं बघितलेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.